last time there is no two formulas which related to interior angle and exterior angle. The first formula is each exterior angle of regular polygon is 360 upon number of sides. Okay, and each interior angle of regular polygon 180 minus each exterior angle. हे दोन फॉर्म्युलाच्या बेसिसवर आपण पहिला जो घेतला तो काय घेतला होता पेंटागॉन, दुसरा हेक्सागॉन दिला होता, तिसरा ऑक्टॅगॉन आणि चौथा सेप्टॅगॉन. नंबर ऑफ साइड्स बरोबर ना. सर्वांनी आन्सर काढले? आन्सर निघाले सर्वांचे. ओके, फक्त एक क्रॉस चेक करून देतो. हेक्सागॉन पर्यंत आलो आपण. हेक्सागॉन पर्यंत सेप्टॅगॉन ऑक्टॅगॉन मध्ये नंबर ऑफ साइड्स किती होत्या? 8. नंबर ऑफ साइड्स होत्या 8 बरोबर ना. मग मला सांगा ईच एक्सटेरियर अँगल इज इक्वल्स टू 360 अपॉन 8 म्हणजे 360 अपॉन 8 which is equals to 40. किती येणार? 25. 45 ओके. नाव 45 डिग्री येतात. तसंच ईच इंटेरियर अँगल इज इक्वल्स टू 180 मायनस ईच फॉर्म्युला लिहायचं बरं का. तुम्हाला सप्लिमेंटरी आणि कॉम्प्लिमेंटरी अँगल माहिती आहेत ना? व्हॉट इज फॉर्म्युला आहे सप्लिमेंटरी अँगल्स? Sum of the measure of two angles will be equal to 180. then these two angles are supplementary. मग इंटेरियर आणि एक्सटेरियर दोघांची सम किती येते? 180. म्हणून जो कोणते असतात सप्लिमेंटरी असतात. ओके, नाउ नेक्स्ट ईच एक्सटेरियर अँगल आपण काढलाय 45. 180 मायनस 45 दॅट्स इक्वल्स टू 135. दोन अँगल आपण फाइंड आउट केले. हे झाले. यांना रेडियन मध्ये कन्वर्ट केलं होतं केलं ना. हा आलाय तुमचा पाय4 एक्सटेरियर आणि हा काय आलाय 3π/4. अलग लक्षात रेडियन मध्ये कन्वर्ट करता आलं. काय डाऊट आहे? काही डाऊट आहे का? नक्की. ओके, नाव देन सिमिलरली फॉर सेप्टॅगॉन. सेप्टॅगॉन म्हणजे काय? लेंथ इक्वल्स टू 7 बरोबर. मग ईच एक्सटेरियर अँगल इथे फक्त काय होणार 7. किती येणार इक्वल टू? नाही काढता येणार आहे ॲज इट इज ठेवा. फक्त त्याला फक्त लिहिताना असं द्यायचं डिग्री. ओके, देन वी हॅव टू ईच इंटेरियर अँगल इज इक्वल्स टू. मी ते काय ठेवलं ते सांगतो, कारण जर तुम्ही पॉईंटमध्ये काढलं तर कॅल्क्युलेशनला अवघड जातं. पॉईंटमध्ये काढलं हां, त्याला जर ॲज इट इज ठेवलं तर त्याला आपल्याला कॅल्क्युलेशन पटकन मिळतं. आलं लक्षात? मग मी ईच एक्सटेरियर अँगलची व्हॅल्यू 360 अपॉन 7. आता तुम्ही त्याला कॅल्क्युलेट करून घ्या. 7 × 180 किती? 1260 मायनस अपॉन 7 किती झाला? 900 अपॉन 7. हा झाला डिग्रीमध्ये बरोबर ना. आता त्याला तुम्ही पॉईंटमध्ये काढलं तरी चालेल. आता डिवाइड जरी करून घेतलं इथे पॉईंटमध्ये लिहिलं तरी चालेल. पण रेडियनमध्ये करत असताना याचा वापर करा, पॉईंटचा वापर नका करू. कारण कॅल्क्युलेशन इझी करून घ्यायचं. अवघड करून आपण केलं तर आपल्याला कॉम्प्लिकेशन तयार होतं. ओके, मग आपल्याला तर याला रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं. सिम्पली फक्त 900 अपॉन 7 × π/1 याला रेडियनमध्ये कन्वर्ट करा आणि भाग देत असताना याला भाग देऊन द्या. याची व्हॅल्यू साधा सोपं 900ला 70 भाग दिला की जो पण पॉईंटमध्ये आन्सर मिळेल तर तुमचं फ्रॅक्शन व्हॅल्यूमध्ये डिग्री असणार बरोबर आहे. पण हे रेडियनमध्ये भाग जातो डायरेक्ट किती? 5. किती आलं बरोबर? 5π/7. बस जे असेल ते आन्सर फायनल असेल. कळत आहे? इथपर्यंत बरोबर आलं सर्वांचं? ओके, आता फक्त एक लक्षात घ्या, हे जे दोन फॉर्म्युले आहेत ना, ह्या दोन फॉर्म्युल्यांचा व्यवस्थित वापर करायचा. आता मला एक सांगा, हा जर पहिल्या फॉर्म्युल्याचा विचार केला तर कधी कधी काय असते माहिती का क्वेश्चन, की
एक्सटेरियर अँगल दिलेला असेल आणि त्यांनी सांगितलं असेल की नंबर ऑफ साइड्स काढा, फिरवून विचारतात. कसं विचारतील? फिरवून. म्हणजे जे अननोन आहेत ना ते विचारतात. आतापर्यंत आपण काय म्हणत होतो की एवढ्या साइड्स दिल्या, पेंटागॉन दिल्या, हेक्सागॉन दिल्या, साइड्स दिल्या, त्याच्यावर काय काढायचं आहे? अँगल काढायचा, एक्सटेरियर इंटेरियर काढायचं, बरोबर ना. कधी कधी काय करते ते इंटेरियर देते, कधी कधी इंटेरियर देते, मग त्याच्यावर आपल्याला एक्सटेरियर काढावं लागेल, बरोबर ना. एक्सटेरियर काढून मग आपल्याला कोण काढावं लागेल? नंबर ऑफ साइड्स काढावे लागतील. फक्त क्वेश्चन मध्ये आधी काय दिलंय हा जरा विचार करायचा आणि मग सॉल्व्ह करायचा. आलं लक्षात? क्वेश्चन घ्यायचा. Find the number of sides. Question number कितना आता है? 34. Find the number of sides of a regular polygon if each of its interior angle is 3 pi by 4. सॉल्व करायचं. मला तुम्ही सांगायचं आपल्याला दिलेला कोणता आहे? इंटेरियर दिलेला आहे, त्याला दिले पाठवून द्या, व्हॅल्यू पुट करून द्या आणि मग नंतर पाठवा. पण त्याला आधी कशात कन्वर्ट करून घ्यायचं आपण? कारण इथे आपण 180 डिग्री आहे, म्हणून त्याला कन्वर्ट करताना आधी कशात कन्वर्ट करणार? डिग्री मध्ये. लेट इंटिरियर अँगल is equals to 3 pi by 4 radian is equals to 3 pi by 4 into 180 upon pi. Then this pi get cancelled. 45 into 3 is 135. Okay, last one is given. हे दिलेलं आहे, बरोबर ना. मग पहिला फॉर्म्युला हा वापरा, फर्स्ट फॉर्म्युला. लेट वी नो दॅट काय each interior angle plus each exterior angle is equals to 180. याची व्हॅल्यू पुट करा, किती आहे? 135 plus each exterior angle is equals to 180. हाँ 135 तिकडे जाताना काय होणार? each exterior angle 180 minus 135 किती येणार व्हायचं? 45. each therefore each exterior angle is equals to 45. आता जर मला 45 डिग्री मिळत असेल तर माझ्याकडे दुसरा फॉर्म्युला कशाचा? एक्सटेरियर अँगलचा, ज्याच्यामध्ये नंबर ऑफ साइड्सचं कंडिशन आहे, बरोबर ना. आल्सो each exterior angle is equals to 360 upon n, म्हणजेच काय? नंबर ऑफ साइड्स, बरोबर. चला आता व्हॅल्यू पुट करून द्या आपण. each exterior angle किती? 45 equals to 360 upon number of sides. आता याला इकडे पाठवा, याला डिवाइड आहे, इकडे येताना काय होईल? 45 into number of sides is equals to 360. ओके, हा 45 तिकडे जाताना काय होणार?
number of sides is equals to 360 upon 45, then equals to number of sides 8 झालं. हेच फाइंड आउट करायचं ना, क्वेश्चन तोच होता, काही नाही, दोनच फॉर्म्युले वापरले, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आपल्याकडे याच्यात. ओके, अजून एक एक्झाम्पल देतो, पुढचं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचं. तो इथे चेंज करा, रेग्युलर पॉइंटवर एक्झाम्पल नंबर 35 वरून 3 पाहतात लगेच सॉल्व्ह करा पटकन. जनरली एक लक्षात घ्या, हा एक बेसिक क्वेश्चन, बेसिक असा क्वेश्चन असेल की ज्याच्यामध्ये दोन जे घड्याळाचे काटे असतात त्यांच्या दोघांमधला अँगल मेजर केला जातो. पण त्याच्या आधी आपल्याला काही छोटे छोटे कन्सेप्ट लागतील आणि त्या कन्सेप्टचा जर विचार केला तर घड्याळातला प्रत्येक आकडा किती डिग्री मेजर करतो, बरोबर ना. 12 ते 1 मध्ये किती डिग्री होतो, 1 ते 2 मध्ये किती डिग्री होतो, 2 ते 3 मध्ये किती डिग्री होतो, हा प्रत्येकाचा मेन्शनिंग आपल्याला पाहिजे, बरोबर ना. जर सपोज मी असं काहीतरी मेन्शन केलं, असं काहीतरी मेन्शन केलं, बरोबर ना. नाउ सर सपोज दॅट मिनिट हँड ॲट हिअर, एक्झॅक्टली मिनिट हँड इथे घेतला आणि जर हवर हँड इथे घेतला, असं काहीतरी केलं. तर मला सांगा या दोघांमधला मला अँगल बघायचा आहे, बरोबर. तर मी काय करतो, एक लक्षात घ्या की ज्यावेळेला ह्या मिनिट हँडला इनिशियल आर्म म्हणून मी फिक्स ठेवतो, इनिशियल आर्म म्हणून मी त्याला फिक्स ठेवतो, त्यावेळेला टर्मिनल आर्म म्हणून कोणाला ठेवलं मी, मिनिट हँड, बरोबर ना. हवर हँडला कोण ठेवलं मी, इनिशियल, आणि मिनिट हँडला टर्मिनल. मग रोटेट कोण होत असेल, मिनिट हँड, बरोबर ना. हवर हँड फिक्स केलाय आणि मिनिट हँड काय रोटेट करतोय, बरोबर ना. मग जर माझा एक्झॅक्टली 12वर माझा मिनिट हँड पोहोचला आणि हवर हँड कुठे आहे माझा 1 वर आहे, तर शार्प 1 वाजून 0 मिनिट झाले, बरोबर ना. एकदा एक्झॅक्टली शार्प मध्ये, बरोबर. मग मला सांगा ज्या वेळेला इथून सुरुवात केली त्यावेळेला एक कम्प्लीट रोटेशन होऊन आणि त्या ठिकाणी परत पोहोचलो होतो, एक पूर्ण रोटेशन झालं ना. ज्यावेळेला हवर हँड इथे होता त्यावेळेला मिनिट हँड पण इथे होता, बरोबर. मग मिनिट हँडला मी असं रोटेट करायला सुरुवात केली, 360 डिग्रीचं रोटेशन घेऊन तो परत 12वर आला, बरोबर. त्यावेळेला हवर हँड किती झाला, पुढे सरकला ना, 1 तासाने तो पुढे सरकला. व रोटेशन किती झालं, 360 डिग्रीचं. किती डिग्रीचं, 360 डिग्रीचं. दॅट्स रोटेशन इन अ 360 डिग्री, बरोबर. मिनिट हँड आणि हवर हँड मधलं रोटेशन 360. पण घड्याळाचे किती सारखे भाग केले बरं याच्यात, 12 ना, बरोबर ना. मग मला सांगा प्रत्येक गॅप मधला जर मला अँगल काढायचा असेल तर ह्या पूर्ण एका रोटेशनला 12 ने डिवाइड करावं लागेल, बरोबर ना. ज्या वेळेला मी याला 12 ने डिवाइड करेल त्यावेळेला इक्वल टू काय व्हॅल्यू, 30. तर लक्षात घ्या, तर प्रत्येक तासामधलं हे अँगलचं मेजरमेंट आहे, प्रत्येक तासामधलं. म्हणजे काय, हा एवढा 30 डिग्री, हा एवढा 30 डिग्री, हा एवढा 30 डिग्री, एवढा 30 डिग्री. ज्यावेळेला मी पूर्ण जोडत जाईल त्यावेळेला टोटल मला मिळेल 360, बरोबर. हे झालं तासावरचं, हे झालं तासावरचं. जर तासापेक्षा लहान असेल तर काय करायचं, तासापेक्षा लहान असेल तर काय करायचं, बरोबर ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला सांगितलं असेल 2 वाजून 20 मिनिटं झाले,
2:20 झाले तर त्यांच्यामधला अँगल फाइंड आउट करा. बरोबर ना? तर ऑब्विसली मला सांगा कोणता कटर कुठे असेल बरं? मी काय सांगितलं 2:20 झाले. टू वर आवर अँड टू वर आहे का एक्झॅक्टली? नाही, तो थोडासा पुढे सरकलेला असेल. आणि मिनिट हँड एक्झॅक्टली कोणावर असेल? 4 वर असेल. बरोबर ना? आणि मग त्यांच्या दोघांमधला काय फाइंड आउट करायचं? मला अँगल फाइंड आउट करायचा. पण एक लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही एका डिग्रीचं मेन्शनिंग ज्या वेळेला करतात किंवा ज्या वेळेला 60 मिनिटचं ज्या वेळेला तुम्ही मेन्शनिंग करतात, कारण एक तास म्हणजे आपला 60 मिनिट असतात. बरोबर ना? म्हणजे ऑब्विसली आपण एका तासाच्या आत येतो. ज्यावेळेला आपण छोटे छोटे पार्ट करतो 2:20 बरोबर ना? 2 तर ऑलरेडी वाजले आणि 2 नंतर परत 20 मिनिटं झाले. बरोबर ना? मग त्या 20 मिनिटाचं मेजरमेंट मला काढायचं. मला 20 मिनिटाचं मेजरमेंट काढायचं. म्हणजे काय? सपोज आहे हा आपला इथे एक्झॅक्टली कोणावर 4 आणि आपला हा थोडासा पुढे कोणता गेला असेल? हा एवढा 30 डिग्रीचा गॅप प्रत्येकाचा थोडासा पुढे असेल. बरोबर? आणि यांच्या दोघांमधला मला काय काढायचं आहे? अँगल काढायचा. बरोबर ना? तर ऑब्विसली हा ठीक आहे. चला 3 to 4 मध्ये आपल्याला 30 मिळेल. पण मला हा काय पूर्ण 30 मिळेल का? नाही मिळेल. म्हणजे ऑब्विसली 30 पेक्षा लहान. बरोबर? मग मला मेन्शनिंग करत असताना जो एक गॅप आहे, आपण एक गॅप म्हणतो, एक गॅप, हा दुसरा गॅप, हा तिसरा गॅप, हा चौथा गॅप, असं मेन्शनिंग करणार. ओके, हा जो 30 डिग्रीचा एक गॅप आहे तो लेस दॅन 30 येणार, कारण तो 2पेक्षा पुढे आणि 3पेक्षा मागे, म्हणजे दोघांच्या मध्ये असल्यामुळे हा एवढा आपण सोडून दिला तर हा जो अँगल तुम्हाला दिसतोय या दोघांमधला गॅप हा एवढा 30 डिग्रीचा आहे. बरोबर? टोटल या 30 डिग्री मधून एवढा अँगल मला काय करावं लागेल? सबट्रॅक्ट करावा लागेल. मग तो अँगल कसा काढतो? सगळ्यात महत्वाचा भाग, तो अँगल काढता आला सगळं जवळ. हा एवढा उरलेला जेवढा अँगल आहे का तो काढायचा कसा? त्याचा विचार करताना कोणाचा विचार करतो? कोणाचा विचार करायचा? त्यावेळेला कोणत्या काट्याचा विचार करू? मिनिट हँडचा करू की आवर हँडचा विचार करू? तो कोणामुळे रोटेट झाला? मिनिटमुळे. बरोबर? मग विचार करताना मला मिनिट हँडचा करावा. लक्षात घ्या, मिनिट हँडमुळे तो तेवढा सरकला, कारण मिनिट हँड थोडा पुढे सरकला असता तर परत तो पुढे सरकून गेला असता. म्हणजे दोनाच्या पुढे जाताना तो मिनिट हँड पुढे जातोय म्हणून तो दोनाच्या पुढे घुसतो. बरोबर ना? आता तो कोणावर आहे? 4 वर आहे. मग तो विचार करून मला सांगा की जो एवढा अँगल पुढे सरकलाय तो 4 वर असताना सरकलाय. Why we taken as just like? मग मला सांगा हा जो छोटासा गॅप एवढा दिसतोय तो फाइंड आउट कसा करायचा? लॉजिकल आहे, पटकन आन्सर मिळेल, एकदम क्लिक होतं पण पटकन मिळेल. हे नक्की सोपं आहे. डायरेक्टली आन्सर मिळतं. काल पण वाचायला लावलं. याच्यात एक महत्त्वाची गोष्ट अजून अशी असते की 60 डिग्री 60 मिनिट्स इक्वल्स टू टेकन ॲज 60 मिनिट्स 1/2 डिग्री. 1 मिनिट इज इक्वल्स टू 1/2 डिग्री. हा एक महत्त्वाचा भाग. काय सांगतोय? जो 1 मिनिट असतो तो 1/2 डिग्रीचा असतो. अजून जोड थोडीशी त्याला जाऊ द्या. काय सांगतो लक्षात? 1 मिनिट इज इक्वल्स टू हाफ डिग्री असतं. बरोबर ना? मग मला सांगा हा किती मिनिटं पुढे सरकला? 1 2 3 4. बरोबर? प्रत्येकाचा आपल्याला मेन्शन करताना डिग्री मधून आपल्याला मिनिट मध्ये जावं लागेल, छोटासा पार्ट तयार करावा लागेल. मग तो विचार करून मग सांगा 10 डिग्री काय? 20 मिनिटं पुढे गेला. बरोबर ना? जर
एका मिनिटाला तो हाफ डिग्री पुढे जातोय, तर 20 मिनिटाला किती जायला पाहिजे? दॅट्स 20 मिनिट्स इज इक्वल्स टू 10 डिग्री. 20 मिनिट्स इक्वल्स टू 10 डिग्री. मग त्याच पद्धतीने करावं लागेल. म्हणजे हा एवढा जो गॅप आहे तो 10 डिग्रीचा आहे, बरोबर ना? मग लक्षात घ्या काय सांगितलंय त्याच्यानुसार विचार केला गेला पाहिजे. मग 10 डिग्री, आता हा 30, कारण आपल्याला यांच्या दोघांमधला अँगल पाहिजे ना मला, यांच्या दोघांमधला. आणि मग मला सांगा टोटल 30, हा टोटल 30 म्हणून हा उरलेला 10 मला सबट्रॅक्ट करावा लागेल. किती झाले टोटल? 50. चला ना 50 डिग्री अँगल, बरोबर आहे. ओके, अजून एखादा घेऊ बघा आपण. हा 220चा होता ना. ओके, मला अजून एखादा सांगा. सपोज दॅट 10 च्या रिलेटेड, म्हणजे 10 वाजून 10 मिनिटं आहे, बरोबर. आणि मला फाइंड आउट करायचं आहे ऑब्विसली हा एक्झॅक्टली कोणावर असेल? 2 आणि हा इकडे पुढे सरकलेला असेल थोडा. एक्झॅक्टली 10 वर आहे का तो? नाही. ओके, हा पुढे गेला असेल. हा गॅप असेल माझा, हा अँगल मला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, मग मला सांगा तुम्ही काय करा. वापरायचंच करायचं अँगल 85 काय का असं का घेतलं? आधी आपल्याला फाइंड आउट करताना या तिघांचा विचार करावा लागेल. हा 30, हा 30 आणि हा 30, हे तिघं फिक्स झाले, बरोबर. हा सुद्धा एवढा 30चा आहे, पण हा जो एवढा गॅप आहे का, हा गॅप मला काय करावा लागेल? सबट्रॅक्ट करावा लागेल. पण त्याच्यावर कोणाचा विचार करायचा? आधी मिनिटांचा, बरोबर ना. विचार कसला करावा लागेल? मिनिटांचा. किती मिनिटं पुढे गेलाय? 10 मिनिट्स, बरोबर ना. मग 10 मिनिट्स, 1 मिनिट इज इक्वल्स टू हाफ डिग्री, बरोबर ना. मग 10 मिनिट्स इक्वल्स टू 5 डिग्री. दॅट्स 10 मिनिट्स इज इक्वल्स टू 5 डिग्री, बरोबर. म्हणजे एवढा मला काय करावं लागेल? सबट्रॅक्ट करावं लागेल, बरोबर ना. मग 30 प्लस 30 प्लस 30 आणि हा 30 मायनस 5 म्हणजे किती आला? 25. म्हणजे 25 प्लस 30 प्लस 30 प्लस 30 150. सोपं आहे. अजून एखादं सांग. चला आपण अजून घेऊ 545. 545 545. हे युनिट कळलेत नाही, युनिट समजलेत ना. लक्षात ठेवा, हे युनिट महत्वाचे. हां, 545 5 वाजून 45 मिनिट. ना. हां, मग सांगा. 270 मधून 22 टाकणार. हा इथे असेल का? पण अजून मागं हा काही प्रॉब्लेम नाही. हा एवढा अँगल करायचा. ठीक आहे. हा 30. बरं, मग 12 पासून तर 98.5 होईल. 98.5 राईट. कारण इकडं 22.5 हाफ होईल. एवढा गॅप मला भरून काढायचा. एवढा ऍड करावा लागेल. ऍड करावं लागेल. एवढा ऍड करावा लागेल ना. हा कमी नाही करायचा. हा एवढा कमी करायचा मला. 8.5 एवढा कसा काढला? कारण हे इकडं 45 मिनिटं लागले ना. त्याच्या हाफ 22 हाफ होईल. बरं, 22 हाफ आणि इकडं 22 हाफ का घेतला तू? कारण 45 1 एक लक्षात घे. तू काय केलास? हा 30 डिग्री होता, बरोबर आहे. तू एवढा काढून घेतलास 22.5, बरोबर. म्हणजे 45 टोटल होता. मिनिट हँड कुठे होता? 45 मिनिट्स का, बरोबर ना. मग 45 अपॉन, म्हणजे आपण ऑब्विसली घ्यायला गेलं तर हा
याचं कॅल्क्युलेशन करायला गेलं पूर्ण तर एकदम सोपं होतं. कसं काय म्हणजे 1 मिनिट इज इक्वल टू हाफ डिग्री आहे, तर 10 मिनिट्स इक्वल टू 5, 20 मिनिट्स इक्वल टू 10, पुढचा 30 मिनिट्स इक्वल टू 50, बरोबर ना, 40 मिनिट्स इक्वल टू 20, आणि 5 मिनिट इक्वल टू किती होता 2.5, 2.5 होता, बरोबर ना. मग ऍड करा ना त्याला, किती झाला 22.5 झाला, बरोबर. मग हा एवढा 22.5 आला, बरोबर. मग हा 30चा होता पूर्ण भाग, मग 30 मधून 22.5 बाहेर काढला तर उरला किती 7.5. ओके, मग हा 7.5 उरला, हा 30 आणि हा 30 त्याच्यात हा 7.5 बरोबर ना, टोटल आन्सर. समजतंय का? बरं, याला असं लिहायचं का, असं लिहायचं, हा हा आला होता तो कसा आला होता तो कसा घेतला होता, असं तर नाही लिहिलं, बरोबर ना. पण लिहिण्यासाठी आपल्याला आधी फॉर्म्युले जनरेट करावे लागतात. आलं लक्षात, मी फॉर्म्युले मी आधी जनरेट करून देईल मग सांगेन. हां 12 पासून नाही का? 12 पासून आपल्याला अँगल काढायचा त्यांच्या बिटवीन मधला, बाहेरचा हा रिफ्लेक्स अँगल, बाहेरचा तो काढशील ना तो रिफ्लेक्स अँगल, आपल्याला या दोघांच्या मधला अँगल काढायचा, हा बाहेरचा अँगल काढायचा. आलं लक्षात? अजून काही डाऊट? लक्षात घ्या. अजून घ्यायचं काही एक्झाम्पल? ओके, आधी समजून घ्या. लिहिण्याच्या वेळेला मी लिहून दाखवतो. लिहायला एकदम सोपं झालं. लिहायला एक फिक्स फॉर्मॅट आहे, एक व्हॅल्यू उचलायची, दुसरी व्हॅल्यू उचलायची, त्याच्यात पुट केली, जसा आपला आहे तो याचा फॉर्म्युला पेंटागॉनचा होता, एक्सटेरियर इंटेरियरचे फॉर्म्युले होते का, उचलायचे पुट करायचे, तसे जनरेट. फक्त एकदा समजून घ्या की याला फाइंड आउट करायचं कसं. एकदा कळलं ना तर बाकीचा मग तुम्ही लिहिताना कसंही त्याला फिरवा, कसं आहे, फक्त फॉर्म्युला उचलायचा पुट केला की बाकीचा बरोबर ऑटोमॅटिकली. हा तर कन्फर्म, हा तर बदलणार, कारण 30 प्रत्येक वेळेला मला काढावं लागतं, बरोबर ना. मग नंतर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे तो उरलेला आहे. बरं आहे, अजून एक घ्या बघ. इलेव्हन टाइम सांगा बरं पटकन मला, सोपं आहे. नक्की बाकीचे कुठे आहेत? इथेच आहेत का? 12, 6, 3, 9, 1, 2, 4, 5, 7, 8, 11. Okay. 10, 11, 10. Exactly on 2. And then there is some mid hand, overhand, just like. That's 30. First gap. Another gap is 30. Okay. We have to find these gap to subtract it. काही काही वेळेला ऍड करायला लागतो, तर काही काही वेळेला सबट्रॅक्ट करावा लागतो. म्हणजे हा एवढा, तोच तो फायनल करतो ना याच्यामध्ये. लक्षात येते का? हे बघ, हा टोटल किती आहे 30, बरोबर आहे. मग मला सांग, ज्या वेळेला आपण एक्झॅक्टली इथे 10 मिनिट्स पुढे सरकतो, बरोबर ना, मग 5 मिनिट्स, बरोबर ना. पण 10 मिनिट ज्या वेळेला पुढे सरकतोय, 1 मिनिटची व्हॅल्यू किती आपल्याकडे? 1 हाफ आहे, बरोबर. मग 10 मिनिटची व्हॅल्यू किती? 5 मिनिट, बरोबर ना. मग हा ज्या वेळेला 10 मिनिटवर असतो त्यावेळेला एवढा गॅप तो पुढे सरकलेला असतो. हा जर तुझा इथे 3 वर गेला तर 15 मिनिट होईल. 15 मिनिटमुळे हा पुढे सरकून जाईल अजून थोडासा, बरोबर ना. म्हणजे हा गॅप मला भरून काढायचा, तो गॅप किती मला शोधायचा आहे. मग मी हा गॅप काढायचा विचार केला तर ज्या वेळेला मी 10 मिनिट्स घेईल त्यावेळेला किती आला? हा 5 डिग्री, म्हणजे हा 5 डिग्रीचा आहे. मग उरलेला किती असेल? 25, 30, 30, 85. हे लक्षात घ्या, कळतं हे? ओके, ठीक आहे. मी उद्या राईट करून दे डिटेल्समध्ये, त्याला फॉर्म्युले मी जनरेट करून दे. फक्त घरी गेल्यानंतर एकदा परत ट्राय करून बघा. एकदम सोपं एक्झाम आहे, कोणी कॅल्क्युलेटर. आणि जनरली एक उद्या कामात येतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स जास्त फॉर एक्झाम्पल NDA मधल्या अपटिट्यूडमध्ये वगैरे म्हणा, त्या एक्झाम्समध्ये विचारलं जातं. त्यामुळे प्रिपेअर्ड राहायचं.